नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीच्या डोक्यातून 101 आयडिया निघत असतात आणि आता राकेशचा जो मेमरी लॉसचं जे नाटक आहे ते समोर आणण्यासाठी ईश्वरी रोज एक नवीन आयडिया करत असते आणि ती अर्णवला सांगत सुद्धा असते. आता तर तिच्या तिरभंडाट आयडियामुळे एक मोठा बॉम्बच फुटणार आहे आणि इकडे राकेशच्या डोक्यावर जब्बर असा मार सुद्धा लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता मुलं घरी आलेले असतात. ईश्वरी, अर्णव सगळेजण तिथं असतात आणि मुलं मात्र गोंधळ घालत असतात. ती म्हणत असतात की बघितलं का ताई, अगं आम्ही जेव्हापासून निघालोय ना तेव्हापासून हा दादा आम्हाला गप्पच बसा म्हणतोय. आम्हाला म्हणतो एक शब्दही बोलायचा नाहीये. सारखं आम्हाला एकच सांगतंय की हाताची घडी तोंडावर बोट आणि असंच आम्हाला गप्प बसून आणलं. ईश्वरी म्हणते, अहो अर्णव सर असं काय करताय? मला सांगा, मुलांनी गोंधळ नाही करायचा, मुलांनी मस्ती नाही करायची, तर मग कोणी करायची? या वयात आपण मस्ती करणार आहोत का? आपण गोंधळ घालणार आहोत का? अहो मुलंच करणार ना हे सगळं, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, पण तेव्हा ती मुलं म्हणतात की दादा तू म्हणजे या ताईला पण असंच गप्प करतो खरे, म्हणजे कळत नाहीये ना आम्हाला काय म्हणून विचारतोय, म्हणजे तिला पण असंच गप्प केलेलं असतं का? अर्णव म्हणतो, हिला आणि गप्प करणार? तेव्हा अर्णव त्यांच्याकडे पाहत असतो, ईश्वरीकडे पाहत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो काय करणार मुलं, आता खेळणार नाहीत, बोलणार नाहीत, उड्या मारणार नाहीत, तर काय मोबाईल बघत बसणार का? आणि सारखं सारखं मोबाईल बघत राहणं तर चांगलं असतं का? मग काय त्यांनी आता डोक्यावर नाचायचं? अर्णव असं म्हणतो. तेव्हा सगळे एकत्र येतात आणि नाचायला लागतात. ते म्हणतात, अरे वा, ही तर भारी आयडिया दिलेली आपल्याला, आपण ना डोक्यावरच नाचूया, असं त्यांच्या डोक्यात येतं आणि ते नाचायला सुरुवात करतात. इकडे मात्र नम्रता पूजा करत असते आणि सुप्रिया नैवेद्याचं ताट घेऊन येते आणि नमूला म्हणते की नमू हे घे, नैवेद्य दाखवून घे. तेव्हा नमू नैवेद्य दाखवते आणि मग आईला एक प्रश्न विचारते. ती आईला म्हणते की इशूचा फोन आला होता ना, काय म्हणत होती इशू? तेव्हा सुप्रिया शांतच होते तिथेच. शुभंकर सुद्धा असतो. सुप्रिया काहीच बोलत नाही. सुप्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आता आपण नमूला कितीही समजवलं तरीही नमू काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपल्याला शांतपणेच ह्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत, हे सुप्रियाच्या लक्षात आलेलं असतं. सुप्रिया म्हणत असते, नाही ग, तसं काही नाही झालेलं. तेव्हा नमू म्हणते, सांग. तेव्हा ती म्हणते, अगं काही नाही, त्यांच्या घरी आता खूप प्रॉब्लेम सुरू आहेत ना, त्याबद्दलच इशू बोलत होते, बाकी असंच खास असं ती काही बोललेलीच नाहीये. त्यावेळेस नमू म्हणत असते की आई खरं सांग, काय बोलली इशू? तेव्हा ती सांगते की असं म्हणाली की आता त्यांच्या घरात जे प्रॉब्लेम सुरू आहेत ना त्यामुळं तुमचं लग्न पुन्हा लांबणीवर टाकलं जाणार आहे. घरातलं जरा वातावरण तर ठीक झालं पाहिजे आणि मगच तुमच्या लग्नाबद्दल सगळं होणार आहे. तेव्हा नमूला खूप राग येतो. नमूला ही गोष्ट पटतच नाहीये की म्हणजे काय आहे. आणि नमू म्हणते की आई मला माहिती आहे, मी आता काहीच नाही बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणालाच काही वाटत नाहीये तर मीच का बोलू ना? कारण आकाश सर पण तिकडे त्याच पद्धतीने रिॲक्ट करताय, तुम्ही सगळेही तसेच वागताय, म्हणजे तुम्हाला कोणालाच काही पडलेलं नाहीये माझ्या लग्नाबद्दल, असं ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणत असते, अगं ऐकून घे, असं नको विचार करूस तू, तू चुकीच्या पद्धतीने विचार करते. तर नमूला खूप राग येतो. नमू आत निघून जाते. तेव्हा शुभंकर म्हणतो की मावशी मला काही बोलायचंय, म्हणजे मी तुमच्या घरातला नाहीये, पण मला असं वाटतंय की मी थोडं बोललं पाहिजे. मला तो अधिकार नाहीये, पण मला नमूसाठी वाटतंय. तेव्हा सुप्रिया म्हणते, बोल ना, काय झालं? शुभंकर सांगू लागतो की मावशी आत्ता नमूला आपल्याला ना समजून घेणं गरजेचं आहे. तू बघ ना, म्हणजे तिच्या डोक्यात जे काय चालू आहे त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आणि आपण तिला समजूनच घेत नाहीये. आपण उलट तिलाच त्रास देत आहे, तिलाच ओरडत आहे. आपण तिलाच समजून घेतलं पाहिजे ना. अशाने ती आपल्यापासूनही दूर चाललेली आहे. लक्षात येते का मावशी तुझ्या? असं शुभंकर सांगू लागतो. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की बरोबर आहे. तेव्हा तो म्हणतो की तिचा काय दोष आहे सांग ना, तिचं लग्न झालं पाहिजे ही तिची इच्छा आहे, पण अचानक जर सगळ्यांनी तिला त्याच गोष्टी सांगितल्या, तिला कोणता अधिकारच दिलेला नाहीये बोलण्याचा, काही करण्याचा, तर तिला त्रास होणार नाहीये का त्या गोष्टीचा, असं शुभंकर इकडे सांगतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता आकाश आलेला असतो. आकाश ईश्वरीला म्हणत असतो की झाली का तयारी सगळी? तेव्हा ईश्वरी सांगत असते की हो झालेली आहे सगळी तयारी, काहीच काळजी करायची गरज नाही. तेवढ्यात तिथे अर्णवही आलेला असतो. अर्णव म्हणतो, सो काही मदत हवी का? ईश्वरी म्हणते की नाही नको, झाली सगळी तयारी. मग ईश्वरीला अर्णव एक आयडिया सुचते. ईश्वरी म्हणते की अहो माझ्या डोक्यात एक आयडिया, आपण ती करूया का? तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं सांग. मग ईश्वरी सांगू लागते की आपण माझ्याकडे एक नवीन सिम कार्ड आहे, तर आपण त्याच्यावरून राकेशला फोन करूया आणि राकेशला फोन करून
आपण बघूया ती रिंग वाजली की तो जातोय का उचलायला, म्हणजे त्याचा पर्दाफाश होईल आपल्या सगळ्यांच्या समोर. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल ठीक आहे. म्हणजे जेव्हा सगळेजण आता पूजेमध्ये दंगासणार आहेत तेव्हा हा प्लॅन करायचा आहे असं त्या दोघांचं ठरलेलं असतं. इकडे ईश्वरीला आकाश स्वतः मदत करत असतो, कुठल्या गोष्टी बाहेर न्यायच्या, काय करायचं, काय आत आणायचं, काय ठेवायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल आकाश तिला मदत करत असतो. त्याचबरोबर मुलं सुद्धा आता तिथं हार बनवत असतात. पूजेची जोरदार तयारी सगळ्यांनी सुरू केलेली असते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही छान अशी पूजा ही करत असतात, छान पद्धतीने पाळणा सजवत असतात. आणि आजी मात्र हे सगळं पाहत असतात. आजी म्हणतात, रमाकांतराव ज्या पद्धतीने तयारी करायचे ना, खरंच त्याच पद्धतीने छान अशी तयारी झालेली आहे, खरंच मला खूप आवडलेलं आहे असं आजी सांगू लागतात. तेव्हा मात्र ईश्वरी पाहत असते आणि अर्णवला राग येतो. तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबर आहे, म्हणजे रामनवमीचा जो जन्मोत्सव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचे, पण स्वतः मात्र एकनिष्ठ नव्हते बायकोसोबत. तिथं गुण उधळायचे तिथं उधळलेले आहेत. तेव्हा मात्र अर्णव चिडलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला शांत करते. अर्णवला ही गोष्टच आवडलेली नसते की आजीने रमाकांतचं नाव घेतलंय. आता जेव्हा ईश्वरी रमाकांतला घरी घेऊन येईल तेव्हा काय राडा होणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, नुकताच नवीन प्रोमो आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला होता. त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की ईश्वरी आणि अर्णवच्या बाबांची म्हणजेच रमाकांत राजे शिर्के यांची भेट झालेली आहे आणि त्यामध्ये या गोष्टी क्लिअर झालेल्या होत्या. त्यामुळे आता ईश्वरी जेव्हा घरी घेऊन येणार तेव्हा काय काय बॉम्ब फुटणार आहेत ते पाहण्यासारखं असणार आहे. आता सगळी मुलं तिथं असतात. मग अर्णव ईश्वरी या सगळ्यांचे वाद सुरू झालेले असतात. अर्णवला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही ना आता पूजा झाली ना देवाकडे ना, राग कमी करण्यासाठी काहीतरी मागा. म्हणजे खरंच तुमचा जो राग, हा जो इगो, चिडचिडेपणा आहे ना, तो कमी झाला पाहिजे. तेव्हा मुलं तिथं असतात आणि म्हणत असतात की हा दादा काय नेहमी भांडतच असतो का? आणि ईश्वरी आणि आकाश दोघंही हसू लागतात, कारण आत्ता जे भांडण लागलेलं असतं ते आकाश आणि अर्णवचं लागलेलं असतं. मगाशी जे होतं ते ईश्वरी आणि अर्णवचं होतं. म्हणजे अर्णव सगळ्यांशी भांडतोय ही गोष्ट आता मुलांनी सगळ्यांच्या समोर आणलेली असते. तेव्हा मात्र आजीसुद्धा इकडे वल्लरीला शांत करते. काहीही झालं तरी हे रमाकांतचं नाव निघणं हे स्वाभाविक आहे. सात्विका जशी चांगली होती तशी रमाकांत सुद्धा चांगला होता. आता त्याच्यावरती जे आरोप केले गेलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं झालेलं असतं. त्यानंतर आता पूजेची तयारी सुरू झालेली असते, सगळं झालेलं असतं आणि मग अर्णव, ईश्वरी, त्याचबरोबर आकाश, नम्रता सगळे तिथं असतात. अंजली बाळाला घेऊन येते. ईश्वरी सांगते, मुलांना आता गोंधळ करायचा नाही आहे, आपल्या घरामध्ये एक छोटंसं बाळ आहे आणि आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळं तुम्ही शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तेव्हा मुलंसुद्धा ईश्वरीचं सगळं ऐकत असतात. मग वल्लरी आणि ईश्वरी पाळणा हलवायला घेतात आणि रामाचा पाळणा म्हणतात. अगदी पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि वल्लरी दोघी एकत्र आलेले आहेत. म्हणजे ह्या गोष्टीचा खरं तर विचारच केला पाहिजे. दोघी एकत्र येऊन पाळणा म्हणत आहेत आणि त्यावेळी मात्र इकडे अर्णव सगळेजण घरातले थांबलेले आहेत आणि ते सगळेजण पूजा करत आहेत. ती छोटी छोटी मुलं आलेली आहेत. त्यानंतर ईश्वरीने सगळी जेवणाची, प्रसादाची तयारी केलेली असते. मग आरती, पूजा सगळं होतं आणि मग लहान मुलांना जेवायला वाढलं जातं. सगळ्यांना खाली बसवलं जातं. ते बसलेले असतात आणि त्यांना ईश्वरी, आकाश, अर्णव सगळेजण जेवायला वाढत असतात. मुलं मन लावून जेवतात आणि म्हणतात की खरंच छान झाले हा जेवण, असं आवर्जून ईश्वरीला सांगत असतात. ईश्वरीने सगळा नैवेद्य, त्याचबरोबर सगळा स्वयंपाक स्वतः केलेला असतो आणि मग लाडू राहिलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी, ते लाडवाचा ताट घेऊन येता का? मग आकाश जाऊन तो लाडू घेऊन येतो आणि मग अर्णव सगळ्या मुलांना लाडू वाढत असतं. तेव्हा मुलंसुद्धा अर्णवकडे पाहतात, कारण अर्णव तर एवढा रागाने बोलत होता. जेव्हा मुलांनी ईश्वरीला विचारलेलं असतं की हा दादा असाच आहे का, तेव्हा मात्र ईश्वरीने सांगितलेलं असतं की नाही, ते वरून जरी कडक वाटत असले तरी आतून खूप प्रेमळ आहेत, असं ईश्वरी सगळ्यांच्या समोर त्या मुलांना सुद्धा सांगते. तेव्हा मात्र आकाश तिथं असतो आणि ईश्वरी म्हणते की मुलांनो, आता तुम्हाला हा दादा सोडायला येईल, हा दादा सोडायला येईल आणि तुम्ही जाल ना आरामात. तेव्हा ती मुलं म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, कारण आकाश कसं आहे हे मुलांच्याही लक्षात आलेलं असतं. अर्णव चिडचिड करत असतो पण आकाश शांतपणे बोलत आहे ही गोष्ट मुलांच्या लक्षात आलेली असते. आता मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णवचा प्लॅन सुरू होतो. ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं असतं त्या पद्धतीने प्लॅनला सुरुवात झालेली असते.
आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की हे सिम कार्ड, असं म्हणत ईश्वरीने ते सिम कार्ड आणून अर्णवच्या हातात दिलेलं आहे. अर्णव ते सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकतो आणि बाहेर जातो. आकाश मुलांना सोडायला गेलेला आहे. हे सगळेजण असतात आणि आजी ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी खरंच छान तयारी झाली, सगळं अगदी छान असं सागर संगीत झालेलं आहे, त्यामुळं काळजी करायची गरज नाही. आणि त्याचवेळी तिथे आता आतमध्ये राकेशचा मोबाईल वाजत असतो आणि अंजली नेमकी आत चाललेली असते. तेव्हा अंजली म्हणते अहो तुमचा फोन वाजतोय. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, कसं आहे फोन जरी वाजला आणि त्याच्यावर कोणाचा फोन आलाय याच्याशी मी काय बोलणार आहे, कारण मला आठवतच नाहीये की माझा फोन जरी असला आणि काहीही होत असलं तरीही माझ्या लक्षातच येत नाहीये की गोष्टी काय झालेल्या आहेत. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी खूपच जबरदस्त पद्धतीने चाललेल्या असतात. मग अर्णव फोनवर फोन लावत असतो पण राकेश काही फोन घ्यायला जात नाही. म्हणजे इथेच त्यांचा प्लॅन फ्लॉप होतो. पण घडतं असं की आता मात्र खूपच विचित्र पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही रूममध्ये येतात. पण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने चालू झालेल्या असतात. अंजली येते आणि अंजली जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा मात्र अंजलीच्या हातामध्ये आता मोबाईल असतो आणि अंजलीच्या डोक्यात एकच सुरू आहे आणि ते म्हणजे अंजलीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्या नवऱ्याला मला न्याय मिळवून द्यायचा आहे. मग अंजली तो मोबाईल हातात घेते आणि तो चेक करू लागते. कोणाला माहिती नसतं की काय होणार आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. आजचा प्लॅन आपला फ्लॉप झालाय, पण अर्णव म्हणत असतो की अशा छोट्या छोट्या आयडिया वरचेवर आपल्याला करायलाच लागणार आहे, तरच आपण या सगळ्या गोष्टी शांतपणे या सगळ्या गोष्टी सोडवू शकतो. तेव्हा मात्र ईश्वरी तो बॉल घेते आणि त्या बॉलवर हात फिरवून सांगते की हे त्या राकेशचं टक्कल. आता विचार करा, म्हणजे मी ना माझ्याकडे एक ना अशी तीरभन्नाट आयडिया. अर्णव म्हणतो तेच का तुझा जो आयडियांच्या खजिना आहे त्यातली किती नंबरची? तेव्हा ती सांगते की 303 नंबरची. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते जा बाबा, तुम्हाला पटतच नाहीये. कारण ईश्वरीची तीरभन्नाट आयडिया अशी असते की तिनं पिक्चरमध्ये सिरियलमध्ये पाहिलेलं असतं, एखाद्या माणसाला मार लागलेला असतो आणि त्याची मेमरी गेलेली असते, तेव्हा पुन्हा त्याच्या त्याच जागी जर मार लागला तर त्याची मेमरी पुन्हा येते. ही जी ईश्वरीची तीरभन्नाट आयडिया आहे ती ईश्वरीला वापरायची असते आणि म्हणूनच ईश्वरीने हे सगळं सांगितलेलं असतं. इकडे आता अंजलीचं डोकं जरा जास्तच चालायला लागलेलं असतं. अंजलीने राकेशचा मोबाईल उघडलेला असतो, त्याच्यामध्ये फोटो पाहत असते, इथपर्यंत ठीक होतं. पण आता मात्र हिने चालाकीने एक गोष्ट करायला घेतलेली असते आणि ती म्हणजेच तिने त्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि रेकॉर्डिंग ऐकत असते. इकडे अर्णव आणि ईश्वरीमध्ये वाद सुरू झालेला असतो की नाही, ही आयडिया वापरायची नाही. अर्णव म्हणतो की आता आपल्याला ट्राय केलं पाहिजे ना, की कोणाच्या म्हणजे त्याच्या डोक्यात मारण्याआधी दुसरं कोणाच्या तरी डोक्यात मारलं पाहिजे. कारण इकडे अर्णवचं म्हणणंच असं असतं की एक गोष्ट लक्षात येते का, कारण काहीही झालं तरीही राकेशच्या डोक्यात मारण्याला काहीच अर्थ नाही, कारण हे सगळं चुकीचं आहे असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि तो म्हणतो तुझ्याच डोक्यात मारतो, तुझा मेंदू चालू होतोय का ते बघूया. तुझा जर मेंदू चालू झाला तर मग आपण ही आयडिया त्या राकेशसाठी वापरूया. आता सगळेजण खाली हॉलमध्ये असतात, राकेशही तिथं असतो. वरून अचानक बॉल येतो. इकडे अंजली मात्र मोबाईल घेऊन अर्णवला जाब विचारण्यासाठी आलेले असते. अर्णव तो बॉल ईश्वरीच्या डोक्यात मारत असतो आणि नेमका बरोबर तो बॉल जाऊन राकेशच्या डोक्यात लागतो आणि राकेश डोक्याला हात लावून बसतो आणि उडू लागतो. नेमकी अंजली बाहेर आलेली असते, आजी तिथं असते. अर्णव आणि ईश्वरी रूममधून येऊन पाहतात, त्यांना धक्का बसतो आणि आता मात्र मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. कारण अंजली कशी आहे हे आपल्याला माहितीच आहे, तिला राईचा पर्वत करायची सवय झालेली आहे आणि त्या पद्धतीने तिने सुरुवातही केलेली असते. तिनं बोलायला सुरुवात करते, तिला राग आलेला असतो, तिला ही गोष्ट काही पटलेली नसते. आणि इकडे वल्लरीला एक वेगळाच आनंद असतो की चला आता फुकटचा टाइमपास बघायला मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची मौज मजा आपण घ्यायची, एवढंच तिने ठरवलेलं असतं. आणि त्या पद्धतीने तिने कामकाज सुद्धा सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली म्हणते की बाद झालं,
आत्तापर्यंत मी खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. आता मी शांत राहणार नाही, कारण यांच्या बाबतीत जे काय झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार तू आहेस अर्णव. तू केलेस हे सगळं चिंटू, असं म्हणत इकडे अंजली बोलायला सुरुवात करते. आता मी बोलणारच आहे, आता मी शांत राहणार नाही, कारण आत्तापर्यंत सगळेजण मला म्हणत होते, पण आता मी शांत राहणार नाही, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणत तिने रेकॉर्डिंग आता अर्णवला दाखवायला सुरुवात केलेली असते. ती सगळ्यांना म्हणत असते की नाही. आजी म्हणत असते, अंजू काय चाललंय, सणासुदीची काय सुरुवात करतेस तू? पण अंजली मात्र म्हणत असते की नाही आजी, आता मी शांत राहणार नाही. आणि मग ते रेकॉर्डिंग ऐकवलं जातं की मला तुझी गाडी दे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नाही, तू तर साधा वकील आहेस ना, तुला या लक्झरी गोष्टींची सवय नाहीये, तुला तर साधं राहायला आवडतं, मग माझी गाडी कशासाठी हवी आहे तुला? नाही देणार आहे मी तुला माझी गाडी, असं अर्णवने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव म्हणत असतो की ताई, हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हणत बोलणं सुरू असतं. अंजली म्हणत असते, म्हणजे मीच सांगितलं होतं त्यांना हे रेकॉर्डिंग करायला. अर्णव म्हणत असतो की हे सगळं तू त्यांच्या बाजूने ऐकलेलं आहे, त्यांच्या बाजूने विचार केलाय. आम्ही काय केलंय, मी काय बोललोय हे तर ऐकून घे माझी बाजू. ती म्हणते, नाही ऐकायची मला तुझी बाजू. काय ऐकून घेऊ मी तुझी बाजू? कारण जे काय घडलेलं आहे ते तर माहिती आहे ना, मग कशासाठी तुझी बाजू ऐकायची, असं अंजलीचं म्हणणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की शांतपणे ऐकून घे. तेव्हा अंजली म्हणत असते, आता मला कळलंय की यांचा अपघात सुद्धा तूच घडवून आणलाय. आजी म्हणते, बाद झाला अंजू, खूप दिवस झाला मी ऐकून घेते. मला वाटलं आता तरी शांत होशील, पण तुझं तोंड मात्र चालायचं बंदच होत नाहीये. एवढंच ओळखतेस का तू चिंटूला? कळत नाहीये का तुला? कारण आम्ही शांत राहतोय, आम्ही तुला समजून घेतोय. तुझं बाळ पोटात होतं, तुझी तब्येत नाजूक होती, आणि तरीही जर तुझ्या डोक्यात हे सगळं भलतं झालतं सुरू असेल तर आम्ही का शांत राहायचं? कारण तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाहीये? तू वाटेल तसे आरोप करते चिंटूवरती. चिंटू काही बोलत नाहीये म्हणून शांतपणे ऐकून घेतोय, म्हणून तुला वाटेल तसं तू बोलत राहणार आहेस का? असं म्हणत आजीने चांगलीच बोलती बंद केलेली असते या अंजलीची. कारण या अंजलीला भलताच माज आलेला असतो, तिला कळत नसतं ती काय वागते आणि काय बोलते ते. आणि इकडे अर्णववर आरोप करताना पाहून राकेश मात्र म्हणत असतो की अहो अंजली, मला नाही वाटत की अर्णव सर असं काही करतील, तुम्ही त्यांच्यावरती चुकीचे आरोप करताय, असं इकडे राकेश बोलू लागतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आता मंदिरात प्रसाद घेऊन जायचं असतं. ईश्वरी मंदिरात प्रसाद घेऊन चाललेली असते आणि त्याच वेळी तिची एका बाबांबरोबर भेट होते. आणि तेव्हा ती त्यांना म्हणते की तुम्ही, आणि ते बाबा म्हणत असतात की अगं तसं नाहीये, कसं माहितीये का, तुम्ही आम्ही सगळे परमेश्वराची लेकरं आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, कुठं पाहिलंय मी यांना, कोण आहे ते, माझ्या ओळखीचे का वाटतायत? हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग ईश्वरीच्या लक्षात येतं की नाही, हे जे बाबा आहेत ते म्हणजेच अर्णव सरांचे बाबा आहेत. आणि मग ईश्वरी पुन्हा त्यांना विचारायला गेल्यावर त्यांनी देवाचं फूल ईश्वरीला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की बाळा, काळजी करू नको, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, तुझ्यावर येणारी प्रत्येक संकट नष्ट होणार आहेत. आता ईश्वरी त्यांच्याकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.